हम हमेशा खुद से छुपते रहते हैं, कारण आपल्या सगळ्यांमध्ये तमाशाचा रणबीर लपलेला असतो, जो आपल्याला कधी फेस करायचा नसतो. कारण तो म्हणतो तसं, हम अंदर से कुछ और है और बाहर से मजबूर. आणि मग हेच मान्य करून कुठेतरी आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि फाईट मारत नाही आपल्या फेरी टेलसाठी. बरं, फेरी टेलसाठी फाईट मारायला आधी माहीत तर पाहिजे आपल्याला काय पाहिजे, आणि त्यासाठी प्रश्न स्वतःला विचारायला लागतील, त्यासाठी स्वतःशी बोलायला लागेल, आणि त्यासाठी जागा लागेल. माझ्या नशिबाने माझ्यासाठी अशी जागा नेहमी मेळघाट राहिल्या. घरापासून जवळ होतं, माझा नेहमीचा ठरलेला एस्केप. आता ही जागा जिथे मी उभा आहे, हा आमचा पहिला पिट स्टॉप असतो नेहमी. लोक इथे दारू प्यायला येतात आणि आम्ही मेडिटेशन करायला. मेडिटेशन म्हणजे उघड्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघायचं, खाली दरीत बघायचं, मागून मोरांचे आवाज येतात आणि चेहऱ्यावरून थंड हवेची झुळूक जाते. इथे बसून स्वतःला फक्त एवढं जरी विचारलं ना की आयुष्यात जे पाहिजे होतं तेच करतोय ना, किंवा जे करतोय ते आवडतंय ना, तरी सगळे प्रश्न सुटतात. असो, पुढे प्रवासात आणखी वेगवेगळे लँडस्केप दिसतात, आणि मेळघाटमधले लँडस्केप्स तर एकदम सुंदर. म्हणजे ते पाहून तर एखाद्याचं ज्याचं लग्न नाही झालं आहे त्यालाही वाटतं की आपण प्री वेडिंग शूट करावं. मग आम्ही थोडी ना अपवाद होतो. मेरी ओर से उठा तेरी ओर को कदम पहला मिलेंगे हम. आणि मग पुढे तुम्हाला सुंदर असा सूर्यास्त दिसतो आणि जाणवतं की लाईफ इज ऑल अबाउट चेसिंग सनसेट्स. पुढे जाताना मग आम्हाला एका ठिकाणी एक आजोबा दिसले की जे म्हशी चारत होते, आणि मग तिथे त्यांचा फोटो काढायसाठी थांबलो तेव्हा जाणवलं की आजूबाजूला सुंदर कलर होते, गवत होतं, आणि ते बघून असं वाटलं की निसर्ग हाच खरा कलाकार आहे. तुम्ही आम्ही आपण फक्त कॉपीच करतो आहे. म्हणजे आपल्याकडे असं खूप काही वेगळं ज्याला आपण सृजनशील म्हणून ना, आपण तसं नाही आहे. सृजन करण्याची कला फक्त निसर्गाचीच. ते गवत आणि आजूबाजूचं वातावरण बघून थोडंसं सिनेमॅटिक शूट करायचा मोह अजून आम्हाला आवरला नाही. पुढे गेल्यावर आम्हाला एक झोपडी दिसली, आणि त्या झोपडीजवळ जाऊन थांबल्यावर तिथे एक कुत्रं होतं की जे माझं हेल्मेट बघून कदाचित दूर पळालं. आणि झोपडीच्या बाजूला मचान होती. ती मचान बघून असं वाटलं की रात्री जर इथे झोपलो, रात्री ताऱ्यांचा आकाश दिसेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्योदय आणि त्याच्यासोबत ह्या डोंगर रांगा. हे सगळं जर असेल तर अजून काय पाहिजे ना.